तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकांसाठी निश्चितपणे स्पोर्ट्स बायसिकल देखील ठेवण्यात आली आहे। अशी विविधतेनं नटलेली सजलेली क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा जत्रा, क्रिकेटची मेला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे। त्यामुळं क्रीडा रसिक देखील त्या क्रिकेट स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतील। निश्चितपणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण करू शकता। निश्चितपणे किरण दळवे असतील, केतन दळवे असतील यांच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही लिंक जरूर पाठवण्यात येईल। 5 जानेवारीपर्यंत ही शेवटची मुदत असणार आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। बघा 5 तारखेनंतर जो खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी इच्छुक होईल त्यावेळी त्या खेळाडूवर मात्र खेळता येणार नाही आहे। ऑफलाईन देखील आपण हनुमनशेठ चौधर असतील, तदनंतर अरविंद डेकले असतील, प्रभात असतील यांच्याशी आपण संपर्क करू शकता। अशी ही विविधतेने नटलेली क्रिकेटची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येते आहे। कारण कळंबोली प्रीमियर लीग म्हणले की क्रिकेट खेळाडूंसाठी तर मेजबानी असतेच, परंतु योगेश वाघ क्रीडा रसिकांसाठी देखील मेजबानी असते। अगदी आपण कारण कळंबोली क्रिकेटचे या ठिकाणी अजून देखील आपण क्रीडा रसिक तर योगेश आतुरतेने वाट पाहतातच, परंतु खेळाडू वाट पाहतात, पण क्रीडा रसिक देखील या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात। चला मैदानामध्ये चेंडू पुरवायचा आहे, कारण कळंबोली प्रीमियर लीग म्हटलं की जिथे खेळाडूंसाठी तर मी म्हणे मेजबानी असतेच, क्रीडा रसिकांसाठी देखील काहीतरी वेगळं निश्चितपणे ही कमिटी घेऊन येत असतील। मग त्याच्यामध्ये आपण अगदी काही KPL पर्व लीग पहिल्यामध्ये पाहिलं, दुसऱ्यामध्ये पाहिलं की क्रीडा रसिकांना देखील जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी त्या पर्वामध्ये पाहायला मिळत होती। तशा पद्धतीचं संकल्पना देखील या स्पर्धेमध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल, यात मात्र शंकाच नाही आहे। खूप दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येते। निश्चितपणे पाहायचे कळंबोली प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये असा कोणता खेळाडू असेल जो 2 व्हीलर बाईक जिंकेल, असा कोणता खेळाडू असेल, असा कोणता संघ असेल जो 1 लाख रुपयाची नगद राशी मिळवेल। निश्चितपणे या ठिकाणी चर्चा तर निश्चितपणे आपण त्या कळंबोली प्रीमियर लीगची करणार आहोत। तत्पूर्वी चर्चा करूया जिल्हा प्रमुख चषक 2023ची एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला आली आहे। दिवस क्रमांक 1 मधली सेमीफायनलची लढत आपण मित्रांनो पाहतोय। एकीकडे पाहिलं तर जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश बी संघ, तर दुसरीकडे पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 हा संघ। पहिला चेंडू पहा, अकूट टप्प्याचा चेंडू होता, जिथे एक धाव तर मिळाली आहे। संदेश शेळके आपण पाहू शकाल आज वेगळ्या जोशामध्ये उत्साहामध्ये आपल्याला जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश बी हा संघ पाहायला मिळतोय। अगदी पहा प्रत्येकाच्या अंगावरती जर्सी देखील एकाच कलरची पाहायला मिळते। अतिशय चांगला या ठिकाणी खेळ निश्चितपणे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजे जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश बी या संघाच्या माध्यमातून। तर दुसरीकडे पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 हा संघ, ज्या संघाने या मैदानावरती 2 वेळा चालू हंगामामध्ये जेतेपद पटकावलं आहे। बायकर मॅन आपण पाहू शकाल सौरभ मोठे, तर राजू नरळे पहा चेंडू पडल्यानंतर काय थोडासा वळण घेतोय, गुड लेन स्पॉटवरती चेंडू आदळला गेला जातोय। आणि ही ओळख ही खासियत मी म्हणेल या खेळाडूची राहिली आहे। अगदी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत अगदी मनगटाच्या सहाय्यानं चेंडू वळवण्याची लीलया या मैदानावरती पार पडताना पाहायला मिळते आहे। अगदी मनगटाच्या सहाय्यानं कधी चेंडू वळवणं, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत या ठिकाणी कधी चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकणं, गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळणं, कधी एखादा चेंडू बॅटीची इनकरेज घेतली आहे, मोठी संधी होती आणि मी संधी गमावली आहे। संधी कोणाची गमावली आहे? संतोष गोस्वामी, जो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, या संघातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाज, आणि त्या फलंदाजाला जीवदान मिळाले, मॅन इन फॉर्म फलंदाज, आणि त्या फलंदाजाला संधी निश्चितपणे याचे भोग भोगावे लागणार, यात मात्र शंकाच नाही आहे। संघाची एकूण धावसंख्या तर योगेश वाघ पाहिली तर 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय।
हो फसवा चेंडू पहा, स्लोवर प्रथित चेंडू पाहायला मिळाला. ही ओळख आहे, काहीतरी वेगळं, वेगळेपणा, चेंजेस, ही ओळख. आणि ही ओळख मी म्हणेल राजू नरळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला उद्याचे जे संघ आहे त्या संघाच्या संघनायकाला देखील विनंती असेल, हा सामना संपल्याबरोबर लगेच तुम्ही देखील आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो. उद्या देखील आपल्याला खूप मोठे मोठे खेळाडू, मोठमोठे संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. परंतु पहा बॅक टू बॅक काय जबरदस्त चेंडूचा मारा केला गेला जातोय. फसवेगिरी, फसवलंय, गंडवलंय, अगदी मी घाटी शब्दामध्ये म्हणेल. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. जादू तर आहेच, बोटांची जादू देखील दाखवली गेली जाते. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आज मात्र उत्साह जल्लोष निश्चितपणे पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. सौरभ बोटेसारख्या देखील फलंदाजाला जागेवरती ठेवण्याचं काम राजू नरळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच दिशा, चेंडूचं व्हेरिएशन पाहू शकाल. एका षटकाचा खेळ होतोय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडी बाद 3 ही धावसंख्या. या ठिकाणी 3 धावा. पहा काय सुरुवात पाहायला मिळाली आहे, देखणी सुरुवात, अप्रतिम भेदक मारा, अगदी गंडवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लोवर प्रतीचे चेंडू वारंवार फेकले गेले आणि हे तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचं गोलंदाज देखील पाहायला मिळाली. चला या ठिकाणी आनंद माने सरकार, चला या ठिकाणी लगेच टीम मीटिंग कोणत्या प्रकारची घ्यायची नाही आहे असं आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात. पंच चला आपण देखील ताकीद द्या त्या खेळाडूंना, कारण संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. काय दमदार आणि शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रोहित गुठुकडे, वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. एलआय जिंकडून मारा करणारा रोहित. तर फलंदाज संतोष गोस्वामी, ज्या संतोष गोस्वामीला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये संधी जरूर मिळाली आहे. या संधीचा कितपत फायदा उचलणार, कारण आयुष्यात संधी ही मात्र एकदाच मिळत असते आणि मिळालेल्या संधीचं सोनं ज्याला करता येतं ना तो सक्सेस आहे. आणि तो त्या संधीचं सोनं या ठिकाणी करेल का हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुटून पडा, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. त्यामुळे तुम्ही मैदानावरती हरलात तरी बेहत्तर, चर्चा मात्र तुमची होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मी म्हणेल तशा पद्धती क्रिकेट आज मात्र क्षेत्ररक्षण करणारा जय मल्हार फोरपिट्टस मॅच बी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण प्रतिस्पर्धी संघ कितीही मोठा असला तरी देखील त्या दबावाला बळी न जाता आज मात्र पूर्ण आत्मविश्वासानं हा संघ मैदानामध्ये उतरला आहे. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि तुमचा आत्मविश्वासच हा तुमच्यातील सर्वाधिक मोठा विजय असू शकतो. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. बघा 7 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 4 चेंडू हे डॉट प्रकारचे पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा आउटसाइड आउट स्टंप पंच करायचा होता मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूच्या मेरिट प्रमाणे जरूर खेळायचं होतं, परंतु नीटचा अंदाज बांधता आला नाहीये. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता निर्माण झाली. रोहित गुठुकडे आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय. चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ धावफलकावरती धावा पाहू शकाल फक्त आणि फक्त 3. एलआयची इकडून मारा करणारे गोलंदाज पाहायला मिळतील रोहित गुठुकडे. आता मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव तर मिळाली आहे, दुसरी धाव होणार का? रनआउटची संधी पाहायचंय, पंचांचं बोट आकाशाकडे. जबरदस्त या ठिकाणी यष्टी रक्षकाचं काम राहुल जाधवच्या माध्यमातून. पहिला मोठा हादरा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाला.
चला या ठिकाणी आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या तर योगेश वाघ मला सुचवतात की 4 ही धावसंख्या. बिकट अवस्था, थोडीशी दयनीय अवस्था आपण पाहतोय. साहिल उलवेकर आपण पाहतोय. खेडूपाडा एक्सप्रेस म्हणून देखील या खेळाडूला संबोधलं जातं. वेगवान तेज तर्रार गोलंदाज, परंतु आज मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आणि पाहायचं साहिल उलवेकर कशा पद्धतीने फलंदाजी साकारणार. तर मात्र पहिला फटका तर चांगला सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव तर पूर्ण केली आहे. बघा एका धावेत समाधान मानलं आहे. बघा साहिल उलवेकरसाठी प्रत्येक षटकाराकरता या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो उमेश परशे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं आहे. कळंबोली गावातील हे रहिवासी उमेश पारसे आणि यांच्या माध्यमातून आज मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. अगदी आपल्या स्वतःच्या आवडत्या खेळाडूंवरती ते आज मात्र बक्षीस लावतात. त्यापैकीच आपण पाहतो साहिल उलवेकर याच्यावरती आज मात्र 500 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चला खूप वेळ या ठिकाणी डबगला गेला जातो, घेतला गेला जातोय मित्रांनो. अजून देखील तुमच्याला दुसऱ्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच बॅटिंग करायची आहे. त्यामुळं तुम्ही देखील या विशेष गोष्टीकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. रोहित गुटुगड्याची चांगली गोलंदाजी अद्याप देखील पाहायला मिळाली आहे. एकही मोठा फटका मारू दिला नाही आहे. पुन्हा पहा थोडंसं दूरवरती ठेवलं गेलं जात आहे. क्षेत्ररक्षक गणेश अहिरे चेंडूवरती येतील, पण तो पहा तेवढी सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 7 या धावसंख्येवरती. 1/7 या षटकातील चेंडू झाले ते मात्र 5. अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फलंदाज सौरभ पोटे बाकी आहे. सौरभ पोटेकडे खूप साऱ्या अपेक्षा असतील. सौरभ पोटे एखादा फटका शोधणार का या चेंडूवरती? या चेंडूवरती मोठा फटका सजवला गेला जाणार का हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. रोहित गुटुकडेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने विश्वास दर्शवला आहे ना, तो विश्वास एवढं सार्थक ठरवला आहे. तर एका धावेत समाधान मानावं लागतं. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1/8 ही धावसंख्या.
चला या ठिकाणी 8 या धावसंख्येवरती मी म्हणेल गोलंदाजाने अक्षरशः आता मात्र वाट लावली आहे योगेश वाघ. साही मोहिते आपण पाहतो खेळपट्टीवरती, साहिल उलवेकर आपण पाहतो अजून देखील खेळपट्टीवरती आहे अजून देखील खेळपट्टीवरती. परंतु संदीप काळेचं कौतुक करावं लागेल संघनायक आनंद माने सरकार यांचं. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजांवरती विश्वास दर्शवतात त्या पद्धतीने ते विश्वास देखील गोलंदाजांनी सार्थक ठरवलेत. परशे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक साहिल उलवेकरसाठी देखील आहे. व साहिल उलवेकर मात्र हे 500 रुपये मिळवणार का? जरूर या ठिकाणी फॅन फॉलोअर्स आपण पाहतोय. आता मात्र फटका सजवलाय, 500 रुपये कमावलेत. एक फाईट, वातावरण टाईट, साहिल उलवेकर ऑन फायर या मैदानावरती. चला या ठिकाणी बक्षिसांची खैरात या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली आहे. धावसंख्या जर पाहिली योगेश वाघ जवळपास 14 या धावसंख्येवरती संघ जाऊन थांबलाय. आता मात्र मोठ्या फटकेबाजीची गरज आहे. तो मोठा फटका मी म्हणेल साहिल उलवेकरच्या माध्यमातून आलाय. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 2, अजून देखील या षटकातील चेंडू बाकी आहेत 4. चला या ठिकाणी वेळ घेसाडा आहे मित्रांनो, खूप अजून देखील आपल्याला दुसरं सत्र या ठिकाणी खेळवणं बाकी आहे. साहिल उलवेकर आता मात्र संकट मोचक म्हणून या ठिकाणी मैदानावरती उभा राहिला, तग धरून उभा आहे. आणि जिथं पर्याय म्हणून कोणी नसतं ना तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. आणि तो उत्तर म्हणून उभा राहिला साहिल उलवेकर या मैदानावरती. धडाकेबाज या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा फटका तर चांगला सजवला. क्षेत्ररक्षक पहा नीटचा अंदाज बांधता आलेला नाहीये. अगदी शेवटच्या काही क्षणाला चेंडू भूमीला दान झाला आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये पडली भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 या धावसंख्येवरती. 16 पाहायचं 16 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. किंग्स 11 स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाच्या चेंबूमधून मात्र टाळ्यांचा गजर होणार का? मात्र इथे ऑन फायर आउट ऑफ द स्पार्क साहिल उलवेकर ऑन फायर या मैदानावरती. तुम्हाला बघायचंय तुम्हाला बघायचंय. एक मिनिट दाखवतो. धन्यवाद डीजे. पहा अगोदर योगेश वाघ शांतता आणि शांततेनंतर आपण मैदानावरती काय पाहतोय? तुफान आणि वादळापूर्वीची शांतता तर का नव्हती का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. आता मात्र रुद्ररूप धारण करतोय साहिल उलवेकर या मैदानावरती. चौकार आणि षटकारांची आदेशबाजी या मैदानावरती साकारतोय. संदीप काळेला आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. साहिल उलवेकरवरती आता दडपण प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न आनंदमाने सरकार आपण पाहू शकाल तिथे. 22 धावफलकावरती आपण पाहतोय. साहिल उलवेकर खेळण्यासाठी सज्ज झालेत. एक धाव जरूर मिळेल. पाहायचंय दुसरी धाव होणार का? रनआउटची संधी असू शकते. आनंदमाने सरकार पाहायचंय परंतु सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचलाय साहिल उलवेकर. 2 धावा चित्त्याच्या वेगाप्रमाणे पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये पडली पर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 24 ही धावसंख्या. तिसरा षटक पहिल्या चेंडूवरती पहा विकेट, तदनंतर षटकार, तदनंतर 2, तदनंतर षटकार, तदनंतर 2. काय प्रत्यक्षीकरण राहिलं या षटकामध्ये. कधी बाजी मारली आहे गोलंदाजानं तर कधी बाजी मारली आहे फलंदाजानं. कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं खूप कठीण आहे. परंतु इथे मात्र विजय होणार फक्त आणि फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच. 24 धावा धावफलकावरती संदीप साहिल उलवेकर. आता मात्र फटका पाहायचंय किती चांगला सजवलाय. गणेश ऐरेच्या माध्यमातून केली गेली चूक.
होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि साहिल उलवेकरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय जबरदस्त या ठिकाणी अगदी संकटामध्ये होता आणि संकटातून बाहेर काढलंय स्वतःच्या संघाला. एका आव्हानात्मक धावसंख्येकडे नेहून पोहोचवलंय. अर्थातच 28 धावा जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान पेलायचंय ते म्हणजेच अर्थात जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश बी या संघाला. तर चला या ठिकाणी लगेचच या ठिकाणी आपण 11 शिलेदार मावळ्यांसह मैदानामध्ये यायचे. तरेच तसेच उद्याचे जे संघ आहेत त्या संघातील सर्व संघनायकांना विनंती करण्यात येत आहे की चला आपण आत्ताच लगेच या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी उद्याच्या लॉटसाठी आत्ता लगेचच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पहा आयोजकांना देखील खूप या ठिकाणी गडबडी असतात. खूप या ठिकाणी मेहनत आयोजकांची असते. त्यामुळं आपल्या सहकार्याची देखील खूप गरज आहे. मित्रांनो या आपण आयोजकांची संपर्क साधा. उद्याचे जे संघ आहेत त्या सर्व संघातील संघनायकांना या ठिकाणी निवेदन करण्यात येत आहे की आपण मित्रांनो या उद्याच्या लॉट्समध्ये चिठ्ठ्या उडवण्यासाठी आपण आमच्या आयोजकांची संपर्क साधा. तर पहा 11 शिलेदार मावळे मैदानाचा ताबा घेतलाय. जरूर आपण पाहतोय बाजी कोण मारणार कोण जिंकणार हे पाहणं खूप उत्कंठावर्धक असेल. कारण इथे आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक वर्ग देखील आता मात्र गर्दी करताना पाहायला मिळतोय. पहा अगदी मैदानाच्या चहू बाजूंनी तुम्ही नजर टाका जिथे तुम्हाला हळूहळू प्रेक्षक वाढताना देखील पाहायला मिळतोय. पहा पाखरं देखील आता मात्र आपल्या परतीकडे घराच्या वाटेकडे जाताना पाहायला मिळतात. सूर्याची किरण देखील सूर्यास्ताची वेळ देखील आपल्याला पाहायला मिळते. अंधार होत चाललाय. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय बॅड लाईटची अपील चालणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. चला आनंदामाने सरकार आपण आपली सलामीवीर या ठिकाणी मैदानामध्ये पाठवून द्यायचे. सलामी चला मैदानामध्ये बॉल पुरवायचा आहे. मॅच बॉल या ठिकाणी आपण टाकायचा आहे मैदानामध्ये. तर सलामीवीर जोडी मैदानामध्ये प्राचारण होते. एकीकडे पाहतोय राहुल जाधव तर दुसरीकडे पाहतोय गणेश अहिरे. राहुल जाधवची आज चर्चा मात्र या मैदानावरती राहील. रणजित कट्टेपाटे किक्स 11 या संघानं कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये साहिल उलवेकरची फटकेबाजी केली. कारण कुठेतरी असं वाटलं होतं कमी धावसंख्येमध्ये गुरफटला जाईल हा संघ. परंतु साहिल उलवेकर नावाचं तुफान वादळ या मैदानावरती आलं आणि काय जबरदस्त फटकेबाजी या संघाला करू दिली. अगदी चांगल्या एका आव्हानात्मक धावसंख्येमध्ये नेऊन पोहोचवलं आहे. पाहायचं आहे एका आव्हानात्मक धावसंख्येचा सामना हा सामना कशा पद्धतीनं होईल. कारण अगदी आपण म्हणतो ना क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये जर आणि तर या दोन शब्दांना मित्रांनो कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आहे. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं खूप कठीण आहे. आणि याच्यावरती अजून कोणीही कोणत्या साधू संतांनं भाकीत केलं नाही आहे की हा संघ जिंकेल हा संघ हरेल. आणि हे क्रिकेट आहे. आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं त्याचं नाव क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेटचा थरार आज मात्र दिवस क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 1 मधली ही शेवटची लढत मित्रांनो तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. दुसऱ्या पूर्वार्धामधला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज साई मोहिते. तर ऑन स्ट्राईकवरती आक्रमक शैलीचा फलंदाज राहुल जाधव. वायडी शॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला जिथे संतोष तैनात होते.
एका धावेनं स्वतःचं आणि व्यक्तिगत खातं खुलं केलंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 1. याचाच अर्थ येणारे 17 चेंडू अजून देखील 28 धावांची गरज. बघा या ठिकाणी आपण पाहतो 17 चेंडूमध्ये अजून देखील 28 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे क्षेत्ररक्षक शिवम चुकी केली गेली जातीय. धडपड करावी लागेल, धडपडावं लागेल, कारण या जीवनामध्ये धडपड केल्याशिवाय काही साध्य होत नाहीये. ही तुम्हाला धडपड करावी लागेल आणि ती धडपड पाहायला मिळाली शिवमच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो बिनगडीबाद 3. गणेश अहिरे आपण पाहतो खेळपट्टीवरती ऑन मार्क. तर साई मोहिते आता मात्र आक्रमण केलंय. पहा प्रतिहल्ला चढवला, हात कुले केलेत. अटॅक इज बेस्ट डिफेन्स या सूत्राचा अवलंब गणेश अहिरेच्या माध्यमातून निघाला एक खणखणीत चौकार आणि चौकार. आता मात्र 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्वागत केलं गेलंय गणेश अहिरेच्या माध्यमातून. दाखवून देतोय सॉक्स से करेंगे सबका स्वागत. स्वॅग या ठिकाणी पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. साई मोहितेवरती केलेला आक्रमण गणेश अहिरे पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सच्चा. आता मात्र पाहायचंय फटका या ठिकाणी किती छान सजवलाय, जिथे पाहायला मिळतील तब्बल आकाशाला गवसणी घालणारा षटकार. तेरा धावा आणि योगेश वाघ जसं आनंद माने सरकार यांनी आज जी जर्सी परिधान केली ना, यदा कदाचित ती टीमसाठी लकी देखील असू शकेल. जशी परिधान जर्सी केली ना तेव्हापासून आपण पाहू शकाल जशी पावले चालती फायनलची वाट. बघा अगदी जर्सी परिधान केल्यापासून देखील आपण पाहतोय काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी या संघाला मिळाली आहे. म्हणजे लकी जर्सी देखील असू शकते. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयाच्या समीप जवळपास हळूहळू या ठिकाणी संघ जरूर जातोय, परंतु ट्रॅप रचलाय जिथे जाळं आखलं होतं. गणेश अहिरेला आता मात्र मोह आवरता आला नाहीये. गणेश अहिरे बॅक टू डग आउट. चला या ठिकाणी सामन्यामध्ये योगेश ट्विस्ट निर्माण झाली आहे आणि ट्विस्ट मी म्हणे शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. जम्मत आणि गंमत निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार, यात मात्र शंकाच नाही आहे. येणारे अजून देखील 13 चेंडू बाकी आहे. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. तर रोहित घुटुकडे आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू. रोहित घुटुकडेवरती विश्वास दर्शवलाय. गरज आहे का पहा, हा वारंवार प्रश्न इथे विचारला गेला जातो आणि तो प्रश्न पुन्हा एकदा विचारला गेलाय. गरज होती का या फटक्याची? समीकरण बदलतंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. पाहायचे अजून देखील इथून मात्र या 16 धावा डिफेन्स केल्या जातील का या 16 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला जाणार हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. चला मित्रांनो, थोडीशी गाई करायची आहे कारण बॅड लाईटची अपील चालणार नाही आहे हे अगोदरच आमच्या आयोजकांनी सूचित केलं आहे. आज जच या ठिकाणी फायनल खेळवण्यात येईल यात मात्र शंकाच नाही आहे.
तर गोलंदाज आपण पाहतोय फिरकीचा जादूगार चिंट्या. किंवा पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत, परंतु या सामन्यामध्ये पाहायचं आहे चिंटी आता मात्र आपली जादू दाखवणार का. स्वतःचा संघ जरूर अडचणीमध्ये आहे, प्रतिस्पर्धी संघ अर्थातच तो देखील प्रयत्न करतोय, तो संघ देखील धडपड करतोय. ही धडपड आज मात्र पाहायला मिळते आहे, कारण आज मात्र मी म्हणेल राहुल जाधववरती सर्व जिम्मेदारी असेल. आज मात्र राहुल जाधवला हिंमत दाखवावी लागेल, कारण आपण म्हणतो ना ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे. आणि तुम्हाला हिंमत दाखवली तरच किंमत या ठिकाणी मिळेल, आणि ती हिंमत दाखवली गेली जाणार का. आता मात्र राहुलचा फटका चांगला आहे, पहा काय देखना स्विच हिट पाहायला मिळाला. एक घणाघाती प्रहार चौकार राहुल जाधवच्या माध्यमातून. धन्यवाद. आज मात्र राहुल एक वेगळ्याच लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला अगदी सकाळच्या सत्रापासून. प्रत्येक हर एक सामन्यामध्ये मिळणार राहुलला आज मात्र मने जिंकली आहेत. वाव, जबरदस्त क्रिकेट. एक धाव तर मिळाली आहे, दुसरी धाव होणार का, परंतु पहा दोघात तिसरा सगळंच बिसरा. आणि या 2 धावेनं समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. धावफलकावरती धावा पाहू शकाल, 19 धावा. आज राहुल जाधवनं मी म्हणेल मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी साकारली आहे. आज मात्र लकी टी शर्ट आज जरूर परिधान केलं आहे आनंद माने सरकार आणि टीमनं. पहा जशी जर्सी परिधान केली ना योगेश, तेव्हापासून आपण पाहतोय या संघाला एक वेगळी स्फूर्ती, एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. जसं आपण पाहतोय प्रत्येक हर एक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. परंतु मित्रांनो, स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं जाणतो. कसं लढायचं हे या संघाला चांगलं माहिती आहे, त्यामुळं तुम्ही या संघाला हलक्यात घेऊ शकत नाही आहे. परंतु पहा राहुल जाधवच्या माध्यमातून वारंवार तोच प्रयत्न केला गेला जातोय. समीकरण बदलतंय, आपण पाहू शकाल. धावफलकावरती धावा 20, अजून की येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 चेंडू आणि 9 धावा रोहित गुटेकडेवरती आता मात्र दडपण असेल. रोहित गुटेकडेला संधी मिळाली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. तर मी म्हणेल रोहितनं चांगली गोलंदाजी साकारली आहे, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून रोहितला काही वेगळं करायची गरज नाही आहे. फक्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी स्वरूपाच्या धावा जरी काढल्या तरी मी म्हणेल हा संघ सहजरित्या विजयाला गवसणी घालू शकतो. तो क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ, आणि अनिश्चिततेच्या खेळामध्ये पाहायचे कोण बाजी मारणार. पाहायचंय आता मात्र चुकीचं सिलेक्शन पाहायला मिळत आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील 8 धावांची गरज. पहा अजून देखील या 2 चेंडू मागे एखादा मोठा फुटका शोधला गेला जाईल का, कारण मी म्हणेल राहुलचे हेच इरादे असतील याच षटकामध्ये सामना खोला करायचा, कारण शेवटच्या षटकामध्ये इतकं तर सोपं नसणार आहे. परंतु पहा सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे मित्रांनो. अगदी एखादा येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची अद्याप देखील गरज आहे. आणि पहा सामना जर बरोबरी सुटला तर टॉसच्या जीवावरती त्या संघाला विजय घोषित दिला गेला जाईल. येणारे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. एकीकडे चिंट्या तर एकीकडे पाहतो राहुल जाधव. सामन्यामध्ये रंगत तर निर्माण झाली आहे, परंतु पहा काय क्रिकेट पाहायला मिळालं. स्टोरी बुक क्रिकेट. एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव होणार का. चुकीच्या एंडला फेकी. पहा चुकीचा निर्णय. जिथे फेकी होणं गरजेचं होतं तिथे फेकी करता आलेलं नाही आहे. परंतु पहा पंचांवरती या ठिकाणी दडपण. पंच या चेंडूवरती किती धावा असतील, तर अजून देखील पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. बघा पंचांची कोणत्या प्रकारचा वाद विवाद या ठिकाणी घालायचा नाही आहे.
चला या ठिकाणी पंचांनी 2 येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 23 धावा झालेत या षटका. ओव्हर ओव्हर हा 6 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी 5. निश्चितपणे आपण पाहतो श्रीकांतजी फाळके साहेब, आपण पाहतोय रामदास शेवाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष या ठिकाणी श्रीकांतजी फाळके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचं देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. आपण पाहतो आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तो पहा सामन्यामध्ये रंगत निर्माण जरूर झाली आहे. जिथे राहुल जाधवने घेतलेला निर्णय अगदी घातक देखील होऊ शकला असता. चला या ठिकाणी आता मात्र साहिल उलवेकर साठी ATM हे खुलं झालंय. साहिल उलवेकरनं जर या ठिकाणी सामना जिंकून दिला तर रोख रक्कम परचे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. या 6 धावा डिफेन्स केल्या जातील का या 6 धावा सहजरित्या काढल्या गेल्या जातील, या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या सत्रामध्ये निश्चितपणे पाहायला मिळतील. साहिल उलवेकर फलंदाजी करत असताना तर मी म्हणेल चांगली फलंदाजी साकारली, अगदी तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. परंतु गोलंदाजी करत असताना आपली हुकूमत या मैदानावरती प्रस्थापित करणार का? आता मात्र पहा एक धाव तर रोखू शकत नाही आहे. एक चांगला निर्णय आणि रोहितनं देखील ओळखलंय एकेरी स्वरूपाच्या धावा जरी काढल्या तरी देखील आपला संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचू शकतो, विजय खेचून आणू शकतो. आणि स्ट्राईक प्लस स्ट्राईक रोटेट देखील करून दिली आहे. येणारे 5 चेंडू आणि अद्याप देखील 5 धावांची गरज. धावफलकावरती धावा पाहू शकाल 24. राहुल जाधव खेळपट्टीवरती. आता मात्र राहुलचा चांगला फटका पार. राहुलनं आज मात्र छोटीशी चुकांवरती पांघरून घालावं लागेल. अति दुष्काळात 13वा महिना. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडले, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. बघा विचार जरूर केला गेला जातोय. बघा गोलंदाजांशी देखील विचारांची विचारसरणा साधली जाते, तर फलंदाज देखील एकमेकांशी सुसंवाद करताना पाहायला मिळतात. चला या ठिकाणी हे तर आपण क्रिकेटमध्ये होणं देखील गरजेचं आहे. तुम्ही विचारांची विचार साधना जरूर करा आणि निश्चितपणे तशा प्रकारची विचार साधना देखील पाहायला मिळाली. पण तो राहुलनं मात्र आज मने जिंकली आहेत. राहुल आता मात्र पहा पंच या ठिकाणी याच्या नजरेने जरूर पाहतात. बघा दोन्ही पंच एकमेकाची संलग्न चर्चा करतील तदनंतरच या ठिकाणी, कारण पंच देखील मित्रांनो अतिशय उन्हाळे पावसाळे खाल्लेले पंच आहेत, त्यांना चांगले नियम माहीत आहेत आणि पंच चांगले या ठिकाणी निर्णय देतीलच. आणि पहा असे नियम आहेत. हा पंच जागेवरती जातील मगच या ठिकाणी निर्णय देतील. बघा कोणत्याही प्रकारचा चेंडू नाही आहे या ठिकाणी. डेड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केला आहे. बघा या ठिकाणी हा काय केला अजून देखील येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. फर्स्ट वॉर्निंग निश्चितपणे या ठिकाणी असेल फलंदाजासाठी. हे क्रिकेटमध्ये आपण खूप अशा गोष्टी पाहायला मिळतात. आता मात्र राहुलचं कौतुक करावं लागेल. आज राहुल अगदी चित्त्याप्रमाणे या मैदानावरती बरसलाय आणि जवळपास बरसला नाहीये तर विजय संपादित करतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय. जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी हा संघ अगदी थाटामाटात या ठिकाणी या संघाने विजय या ठिकाणी संपादित केलाय, फायनल मध्ये प्रवेश करतोय. विजेता संघाचं खूप 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 अभिनंदन.
टाय झाली. अरे किती झालेत? ए चला या ठिकाणी विकेटवरती कोणी जाऊ नका असे आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी विकेटवरती कोणी जायचं नाही मित्रांनो. अरे वा सामन्यामध्ये या ठिकाणी ओव्हर थ्रो देखील झाला तिथे आपण पाहिलं. टॉच वरती तर जवळपास मी म्हणेल या संघाने विजय संपादित केलेला आहेच. आणि विजेता ठरलाय आता मात्र फायनल मध्ये प्रवेश केला आहे.